नमस्कार. आज आपण मकर संक्रांतीसाठी तिळगुळाचा अगदी हटके असा प्रकार करणार आहोत. मकर संक्रांतीनिमित्त घरोघरी हळदी कुंकू दिले जाते. घरात लहान बाळ असेल तर त्याचे बोरन्हाण देखील केले जाते. अशा वेळेस लहान मुलांना तेच तिळाचे लाडू व तिळाची चिक्की वडी खाऊन कंटाळा येतो. जर तुम्ही अशी आगळीवेगळी तिळाची रेसिपी केली तर लहान मुले देखील आनंदाने खातील व हळदी कुंकासाठी जर तुम्ही महिलांना अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे तिळगुळ दिले तर त्या देखील नक्कीच खुश होतील. इथे आपण तिळगुळ बनवण्यासाठी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 वाटी तीळ व 1 वाटी खजूर घेतले आहे. सर्वप्रथम आता एका पॅनमध्ये आपण तीळ हे छान असे मंद आचेवर भाजून घेणार आहोत. तीळ भाजताना कुठलीही घाई न करता अगदी मंद आचेवर छान असे तीळ भाजायचे आहे. तीळ हे छान तडतडायला लागले, रंग छान हलकासा बदलला की आपल्याला एका भांड्यात तीळ काढून घ्यायचे आहे व संपूर्णपणे ते आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी तीळ हे थंड होत आहे तोपर्यंत आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता शेंगदाणे बारीक करताना पल्स मोडवर आपल्याला मिक्सर चालू बंद करत करत अशा पद्धतीने रवाळ्याची छान अशी पूड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शेंगदाणे देखील आपले छान असे बारीक झाले आहे. आता आपण जे खजूर घेतले होते त्यातील मी बिया काढून घेत आहे. तुम्ही सीडलेस खजूर वापरले तरी देखील काही हरकत नाही. आता अशा पद्धतीने संपूर्ण खजूर आपण छान असे सीडलेस करून घेणार आहोत. आता खजूर आपले तयार आहे. खजूर देखील एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे व ते देखील आपल्याला छान असे बारीक तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला या ठिकाणी एकदा मी मिक्सरला हे खजूर फिरवून घेतले आहे. त्यानंतर आता यात मी 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे. साजूक तूप घालून पुन्हा एकदा हे खजूर आपल्याला छान असे फिरवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता तूप घातल्यामुळे पेस्ट अगदी छान झाली आहे. खजूरची पेस्ट अगदी चकाकी या पेस्टला आली आहे. आता जो तयार केलेला शेंगदाण्याचा कूट होता त्यात आपल्याला संपूर्ण खजुराची पेस्ट ही घालून घ्यायची आहे. आता हे आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. यात मी पुन्हा 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे व हे मिश्रण छान असं हाताच्या साहाय्याने आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकतात आपण ह्या रेसिपीमध्ये कुठल्याही प्रकारचा गूळ किंवा साखर न वापरता ही रेसिपी करत आहोत. त्यामुळे खाण्यासाठी अगदी पौष्टिक ही रेसिपी होणार आहे. आता तुम्ही बघू शकतात छान असं खजूर आणि दाण्याचा कूट एकत्र झाला आहे. आता हाताला थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे व हव्या त्या आकारात आपल्याला याचे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकतात अगदी मीडियम साईजचे, खूप छोटेही नाही व मोठेही नाही, असे मध्यम आकाराचे इथे मी लाडू बनवून घेत आहे. आता ही रेसिपी तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर यापेक्षा देखील छोटे छोटे लाडू तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण लाडू या ठिकाणी आपले बनून तयार झाले आहे. यानंतर आता आपण जे तीळ भाजून घेतले होते त्या तिळामध्ये आपल्याला संपूर्ण लाडू हे अशा पद्धतीने प्रेस करत करत छान असे घोळून घ्यायचे आहे. अगदी थोडासा घट्ट पद्धतीने आपल्याला हे प्रेस करायचे आहे जेणेकरून तीळ हे लाडवांपासून सेपरेट होणार नाही, खाली पडणार नाही. इथे बघू शकतात अगदी टेम्पटिंग असा हा तिळगुळाचा लाडू आपला तयार झाला आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक लाडू हा तिळात घोळवून आपला तयार झाला आहे. मस्त असा तिळगुळाचा हा टेम्पटिंग लाडू तयार आहे. आता दुसरी पद्धत ही मी तुम्हाला दाखवत आहे ती देखील अगदी सोपी आहे. लाडू घ्यायचा आहे व अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या मधोमध प्रेस करून पुन्हा एकदा तिळात घोळवून घ्यायचा आहे व त्यानंतर आपल्याला पेपर कप असतो त्यात हा लाडू ठेवायचा आहे. जर तुम्ही घरात बोरन्हाण करत असाल तर हा लाडू तुम्ही नक्की तयार करून बघा. मुलांना फार आवडेल. प्रत्येक मुलगा हा आवडीने खाईल. अशा पद्धतीने मस्त असा हा प्रकार आहे. तुम्ही नक्की करून बघा. अगदी दिसायला देखील टेम्पटिंग दिसतो. आता अशाच पद्धतीने आपण प्रत्येक लाडू हा प्रेस करून घेणार आहोत व पेपर कपमध्ये ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकतात अतिशय नाविन्यपूर्ण ही रेसिपी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. टाईम देखील अगदी खूप कमी लागतो व घरात फंक्शन असेल तर अशी झटपट होणारी रेसिपी केली तर टाईम देखील आपला वाचतो व दिसायला देखील छान हा पदार्थ दिसतो. आता दोन्ही प्रकार आपले तयार झाले आहे. आता पेपर कपमध्ये जो लाडू आहे त्याला लाटण्याच्या साहाय्याने किंवा रवीच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला मधोमध एक होल करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने प्रत्येक होलमध्ये आता तुम्ही इथे चेरी ठेवू शकतात, स्ट्रॉबेरी ठेवू शकतात किंवा टुटी फ्रुटी टाकू शकतात किंवा मुलांना आवडणारे जे
जेम्सच्या गोळ्या असतात त्या देखील ठेवू शकतात. दिसायला अगदी टेम्पटिंग दिसतं. इथे मी मधोमध चेरी ठेवली आहे व साईडच्या संपूर्ण लाडवांमध्ये मी टुटी फ्रुटी घालून घेतली आहे. तुम्ही बघू शकता दिसायला अगदी टेम्पटिंग, मुलांना आवडेल व पाहता क्षणी खाऊशी वाटेल असे हे तिळगुळ आपले तयार झाले आहे. तुम्ही देखील बोरन्हाण करणार असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व हळदी कुंकवासाठी देखील हा एकदम उत्तम पर्याय आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.